आजारी पेशंट इथंच सांगितलं वाटतं. दादा नमस्कार. या नमस्कार. मी गावगाडा पॉलिसीमधून आली आहे. तुमचं आता ऑपरेशन झालं म्हणे. हो झालं ना. गावातले लोक सांगत होते एक दोन जण. बरं वाटतंय आता? आता बरं वाटतंय, कम्प्लीट झालं. तुम्ही पॉलिसी काढली होती का? हो काढली होती. पॉलिसीत झालं आपलं. पॉलिसीमध्ये झालं? हो पॉलिसीत झालं आपलं. तरी किती खर्च आला तुम्हाला? 2,30,000 रुपये आला. 2,30,000 रुपये आला? हो. अहो मग तुम्ही अगोदर चुकलंच माझं. मीच लेट आली तुमच्या गावामध्ये. आपली गावगाडाची पॉलिसी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लाख रुपये तुमचा खर्च करून तुम्हाला लाख रुपये खर्चायला भेटले असते. तुम्ही लवकर नाही आले. आमच्याकडून तुम्हाला 2 लाख रुपये खर्चायला भेटले असते आणि 2 लाख रुपये तुमच्या दवाखान्याचे पण भरले असते. पण तुम्ही लवकर नाही आले तेव्हा. आता मलाही माहित नव्हतं आणि तुम्हाला माहित नव्हतं. मला पण माहित. तुमच्या गावातले सरपंच पण ते आताच त्यांच्यासोबत बोलणं होणार आहे माझं. पुढे जाऊन त्यांनाच भेटणार आहे. ते अजून कोणीतरी त्यांचे मित्र आहेत वाटतं त्यांच्यासोबत. गावातले मंदिराजवळ काही लोक बसले त्यांनीच मला इकडे पाठवलं. तर मला काय माहित तुमचं ऑपरेशन झालेलं. पण आता मला असं वाटतं की तुम्ही पुढचे तुमच्या समजा तुम्हाला थंडी ताप काही आलं कालांतराने तुमच्या आई वडिलांना तुम्ही एक पॉलिसी काढून घ्यायला पाहिजे. आता नाही काढायची, बस लय झाली. ह्या तुमच्या मिसेस का? हा नमस्कार ताई. नमस्कार. ते तुमच्या मिस्टरांना त्यांना म्हटलं अगोदर पॉलिसी काढली असते तुम्हाला खर्च लागला नसता दवाखान्याला. आमच्याकडनं सगळा खर्च भेटून जातो. मग तुम्हाला असं इच्छुक आहात का अजून एखादी पॉलिसी काढायला? काढून झाली. पुढच्यासाठी एखादी काढली तर असं म्हणजे काही म्हणजे त्या पॉलिसीने तुम्हाला तरी तुम्हाला 2,30,000 लागले. आमच्याकडनं एवढे पैसेच लागले नसते तुम्हाला. नाही आम्ही ना पॉलिसीत आम्ही 1 रुपया नाही खर्चला दवाखान्याला. सगळं ते दवाखान्यात तेच झालं, पॉलिसीमध्ये झालं. तुम्ही तेव्हा लवकर नाही आले. आम्ही इकडे काढून ठेवली. पण ह्या पॉलिसीने तुम्हाला 2 लाख रुपये खर्चायला नसून दिले ना? नाही काहीच नाही दिले. मग आम्ही तुम्हाला खर्चायला पण 2 लाख रुपये दिले असते. तुम्ही तेव्हा लवकर नाही आले. मग आता काय वाटतं तुम्हाला? आता काय, आता नाही काढायची, बस नाही काढायची का? एवढे कुठं पैसे भरायचे? तुमचा हप्ता भरायचा का त्यांचा हप्ता भरायचा? ठीक आहे. असं आहे ना. सरपंच इकडे बसलेला आहे वाटतं. गावचा सरपंच कुठे आहे? काय चाल म्हणजे गायच्या खावचे ती एकटे खाऊ राहिले. गावचे सरपंच तुम्हीच का? हा हा मीच का? हो द्या थोडी गायच्या भाई का? ओ तुम्ही का डोक्यावर पडलेले का? गाय छाप कशी राहील माझ्याकडे? अमोल हं? घे गायची आपण. इकडे ना मॅडम आहे. आहे ना सावली. हा मी तेच म्हणणार होतो. मला थोडी मदत करतात का? तुमच्याकडे माणसं असताना मी कशाला मदत करू? प्लीज आता माणसं जमणार नाही ना तुम्ही. मॅडम चुकून बाज धरा ना तुम्ही. आरती आली कोण? अहो बाबा नाही मग आता तुमच्या माणसांना सांगा मी बाज धरणार नाही. ए बाबूराव हा अमोल इकडे अरे बाज धर. मॅडम आले आपल्याकडे बाज सुद्धा धरू लागणार. मग मॅडम कस काय धरू लागेल थोडं? तुमच्या घरचे भांडे घासायला आले काय मी इथं? हो नाही मॅडम तसं नाही. मी म्हटलं उचला सर. मग. बरं जाऊ दे. चल या माझ्या माग या. जाऊ दे मॅडम. तो 4थ्या महिन्याचा होता ना तेव्हा त्याची मम्मी डोक्यावर पडली होती. आता ते विचारलं का मॅडमनी तुला? नाही सांगू राहील मी त्यांना. बाज आदळून देईल बरं का? अरे नाही ना उचला ना. कुशल मा मम्मीचं नाव काढून राहिला. मग कोणाच काढू? पप्पा पडला मी होता का? 11 महिने मा मम्मीच्या पोटात होतो माहितीये का? हा लोकांच्या पोरात 9व्या महिन्यामध्ये बाहेर येतं. मी 11 महिने पोटात होतो. मी माझ्या मम्मीच्या पोटात होतो. हा काय? आणि माझी मम्मी काय करायची? बाजरीची भाकर बांधायची आणि शिवा लोक जायची. ती वैतागली नाही का? नाही खरंच वैतागली होती ना. मग कारण इतर बाया गावातल्या 9 महिन्यांमध्ये बाळतीन होतात. तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही बी व्हायला असेल कधीतरी बाळतीन. मॅडम तुम्ही किती महिने होते पोटात? ए काही बोलतो अमोल? अरे ते मॅडम ऐका ना मी माझ्या कामासाठी आलेले फालतूगिरी करायला आले. मी 9 महिने 9 दिवस पुरे घेतली. ठीक आहे. तुमच्या गावामध्ये सगळे हाफ मॅडच दिसता मला. नाही सॉरी मॅडम तू नाही कार्यकर्ता हाफ आहे माझा. मॅड सगळे हाफ फुल मॅड आहे. कार्यकर्ता आहे. बसा ना बसा. होय बाबूराव. खुर्ची बोलू. अरे मॅडम आली ना. मला बसायचं नाही तुम्हीच बसा. काय घेऊन आले? नाही बाबूराव काय घेऊन आल्या त्या निदान बसल्यावर सांगतील ना. पाणी बॅग बिणी- घेऊन आले. नाही तुम्ही बसा मी उभं राहते. दे बॅग दे मग. नाही बसा तुम्ही, बाबूराव मी उभं राहते. बस तुम्ही सांभाळायला द्या तो सांभाळील बाबा. मी काय म्हणतो तुम्ही उभे आणि बसेल बरं नाही वाटत. नाही मला काही प्रॉब्लेम नाही. बरं इकडे या ना तुम्ही. इकडे तर बसा. नाही इकडे कुठं बसतील? इकडे जाग- जागा आहे. इकडं नाही, बस. नाही. मॅडम अहो, बस. ठीक आहे अरे मी नाही म्हणतात ना कर हे कर. बरं या इकडे तर उभ्या राहा. का बरं काय मान नाही तुमचं? बरं मी पॉलिसी साठी आलेली आहे. नाही बाबा आपल्याकडे scheme पोलीस असतात. बिलसाचा मला सांगूच नका. ए बाबा तुला ऐकायला कमी आहे का? नाही बाबा, पॉलिसी ते मागच्या वेळेस लय ताण झाला मला. तुला हाणलं पोलिसांनी? हो ए, अमोल. ते कोरोना काळात किती मारलं.
अरे पॉलिसी म्हणतात त्या, पोलीस नाही येते. बरोबर आहे ना मॅडम? पॉलिसी म्हटले मी, पॉलिसी. तुला काय वाटलं पॉलिसी? कळालं? शांत बस, शांत आणि बस बाबा. मी त्या पॉलिसी मध्ये पण स्कीम आणलेली आहे म्हणून आली. तुमच्या गावामध्ये असं कोणी पेशंट आहे का ते आजारी? आता प्रत्येकाच्या घरामध्ये दर वर्षाला काही ना काही दुखणं येतं. कोणाला कोणाला येतात, कोणाचे ऍक्सिडेंट याला होतात. आजार आहे, मानसिक आजार आहे याला. तुम्हाला काय मानसिक आजार आहे? बरं मॅडम, मी आहे ना गावचा सरपंच. याला मानसिक आजार आहे. काही बरोबर राहत. हा मॅडम हे बघ, माझ्या आजारापेक्षा आहे ना, माझं आहे ना सरपंच आहे मी, आणि मला आहे ना माझ्या आजारापेक्षा इतर गावातील लोक जे आजारी पडतात ना बिचारे, त्यांच्यासाठी काही आहे का तुमच्याकडे? माझा आजार थोडा बाजूला ठेवा. असं आता हे बघ, गावाकडे सहसा लोकांकडे एवढी कॅश नसते दवाखान्यामध्ये 2-4 लाख भरायला. तर आपल्या पॉलिसीवाल्यांनी अशी स्कीम काढलेली आणि गावगाडा पॉलिसी, आपल्या असं पॉलिसीचं नाव आहे. गावगाडा पॉलिसी. हा. अच्छा अच्छा. तर गावगाडा म्हणजे गावातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जेवढे जेवढे घरं आहेत, जेवढे गरीब लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण पॉलिसी हे करतो. तर आपल्या याच्यामध्ये 500 मेंबर ऑलरेडी झालेले आहेत. ते नारळ तुम्हीच आणले होते का माग? को नाही नाही, नाही कोणते रे? नारळ जसे नारळ मला आठवत. अरे ते नाही, ते नारळ विकणारी महिला. अरे हा, ते रे. दुसरी होती. ती जाऊ दे, वेगळी जाऊ दे. आहे. ते नाही, ते नाही. ते मा नारळ आले नाही. हा तिने नारळ आणले, दिले काय नारळ झालं आले. मॅडम, मागच्या वर्षी ना एक अशीच लेडीज आली अशी आणि तुम्हाला रे, नारळाचे तब्येत बिब्येत, हा. अशी गोलचेहऱ्याची. आता एक जण सांगा ना. मा वैताव जास्त होत आहे की नाही? हा. हा. आता कमी आता झालं. कमी झालं. आता कमी झालं. नाही, तुम्हाला खरंच पॉलिसीची गरज आहे. कोणाच्या? जाईल का लवकर? हा तुमची इन्शुरन्स पॉलिसी काढायची गरज आहे स्वतःचा. ए, काय रे, तो पोराला काम येईल ना. याच काढा, हे उद्या म्हातारं तुम्ही जर झाले, गेले तर मरावर तुमच्या आले. घरच्यांना 10-1 कोटी रुपये भेटतील. हा. बरं मॅडम, ते जरा डिटेल मध्ये सांगा ना आम्हाला. हा, ते असं आहे का, तसं मी तुम्हाला सांगितलं गावगाडा पोलीस. त्याच्यामुळे तुम्ही जर समजा आता महिन्याला 5,000 रुपये जर भरले तर तुम्हाला ते 10 वर्षानंतर जवळजवळ 1.5 कोटी रुपये भेटतील. हा, आणि जर म्हणजे तुम्ही तुमचा नवरा आता- म्हातारा आहे का? ए अरे बावटाळ सर, आम्हाला तो पाया पडू का? ती महिला शांत आहे बिचारी. नाही तिच्या नवऱ्याची काय करायचंय? ते म्हणे पॉलिसी काढल्यावर अरे ती आपल्याला माहिती देऊ राहिलं मॅडम. प्लीज तू शांत बस राव. हे डोक्यावर पडेल. अरे सगळ्या गावाचा फायदा होत असेल तर पण तुझ्या बोलण्यामुळे ते मॅडम जातील निघून. बिचारे आपण बसलेले ते उभ्या उभ्या आपल्याला माहिती सांगू राहिल्या. मॅडम सांगा मॅडम. मेवणीला आजारी, हम्म. तिला किडनॅस नाही दोन्ही. दोन्ही किडनी हा. किती वर्ष झालं ट्रीटमेंट झालं? तिला जवळजवळ आता 11 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे. मग डॉक्टर काय बोलले? मेवणी मेवणीला हा हा. डॉक्टर काय डॉक्टर बोलले? म्हणा गोळ्या औषध जगू शकते म्हणा. तिथं वारणार होते ना मागे. मग तुम्ही एक काम करा, त्यांना महिन्याला किती खर्च आहे हॉस्पिटलचा? हॉस्पिटलला खर्च कमीत कमी महिन्याला आहे ना 1,00,000 रुपये आहे. हा ना, हो. तर एक काम करा, तुम्ही 10 लाख रुपये आता इमिजिएटली जरी भरले तर तुम्हाला ते पुढच्या 2 वर्षानंतर 1.25 कोटी रुपये भेटून जाते. म्हणजे आता आम्ही डायरेक्ट इमर्जन्सी 10,00,000 भरायचे. हा, मग तुम्हाला 2-3 वर्षानंतर डायरेक्ट 1.5 कोटी रुपये भेटतील. आणि समजा मेल्यावर वारल्यावर नाही नाही ती मेल्यावर भेटणार ना. नाही तू ती वारल्यावर मेली नाही मेली तरी भेटणार. तू मेल्यावर भेटल तिला. काय तुम्हाला सांगू का मॅडम, हा. आता एवढं 10,00,000 तर काही लगेच भरायला नाही आपल्याजवळ. त्याच्यापेक्षा मेवणी मेली ती परवडेल मला. बघ भाऊ, तुझा काय त्याच्या पण फायदा नाही तोटा नाही मला. अहो पण तुम्हाला 1.5 कोटी रुपये भेटतील ना नंतर. एक काम करून आपण याच्या बायकोला मारून टाकू. 1.5 कोटी वाटून घेऊ. असं नाही करता येत. अरे डायरेक्ट नाही ना, असं नाही. अरे खोटं काहीतरी नाटक करायला. आजार रिपोर्ट वगैरे सगळं दाखवा. हा आता मी कसं सांगितलं मॅडमला, माई मेवणी आजारी 11 वर्षापासून, त्याच्यात दोन्ही वाल नाही दिला. बरोबर. किडनी नाही का वाल? हा किडनॅप वाल काय काय म्हणतात. वाल शीट बी खराब झाला का? तुम्ही व्यक्तिगत नातलगांचं का म्हणून बघू राहिले? अरे मला सगळ्या गावासाठी मॅडम काय फायदा आहे तो सांगा. गावाचं असं, तुमच्या गावामध्ये जे लोक आजारी असतील ना, त्या लोकांच्या सगळ्या फाईल माझ्याजवळ जमा करा आणि त्यांना इथून मागे जो त्यांच्या दवाखान्यासाठी खर्च लागलाय तो खर्च आम्ही देणार. पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येकी माणसाला 5-5 लाख रुपये आमच्याकडे भरावे लागतील आणि ते तुम्हाला 1-1.5 वर्षानंतर तुम्हाला चांगल्या रिफंड मध्ये रिटर्न भेटतील. आणि आता काय बोलल्या तुम्ही, जो झालेला खर्च आहे तो सुद्धा तुम्ही समजा आता एखादं कुटुंब आहे त्याला 10,000 रुपये खर्च झालेला आहे बुवा त्याच्या घरामध्ये, मग ते 10,000 झालेला खर्च बी तुम्ही देणार का? हा देणार ना, पण त्यासाठी तुम्हाला अगोदर 5 लाखाची पावती आमच्याकडे भरावी लागेल पॉलिसीची. बाबा म्हणजे 5 लाख अगोदर तुमच्याकडे भरायचे. ते का भरायचे? ते का भरायचे माहिती का? मग तुम्हाला 1-1.5 वर्षानंतर 1.5 कोटी रुपये भेटतात ना त्याचे. अख्खी फॅमिली चांगली होऊन तुला काय जाते. वाटतं मॅडम काय बॅग भरून पैसे घेऊन आई तुला अरे नाही रे तसं वाटत, तसं नाही वाटत, पण विचारलेलं बरं ना काही डोकं लाईत राहते. मॅडम. मग आता आहे ना मॅडम काय हे तुम्ही सांगितलं ना, हे सगळं डोक्यावरून चाललं माझ्यावाल्या. मला काय वाटलं झालेला खर्च लगेच तुम्ही देणार. अहो अहो मॅडम तो देणारच आम्ही, पण तुम्ही सांगा, तुम्ही 5 लाख भरले आणि तुम्हाला कोण 1.5 कोटी रुपये देणार आहे का? ते नाही मॅडम, पण ज्याचा 10,000 खर्च होऊन गेलेला अहो आहे. सरपंच झालेत ना तुम्ही गावचे. का हो मॅडम? हो मॅडम ऐका ना, मी काय म्हणतोय एवढंच बोलायचं होतं. मॅडम ते तुम्ही कुठे ते येण्याच्या मागे लागले
कोणाजवळ तुम्ही स्कीमा सांगू राहिले इकडे या तुम्ही. अहो, सांगा तिथून मला ऐकायला नाही, इकडे येतं. यावं तुम्ही जवळ. अहो ऐकायला येतं सर. हे एक तर डोक्या पडेल ते एक आउटड आहे. तुम्ही मला सांगा व्यवस्थित. हा त्यात असे तुम्हाला कायला सांगते. म्हणजे लोक येडे आहे, मला बापरे, सरपंच तुला बनवलं. हा, तुला असंच केलं येडे ना असं माझं पाहतो शहाणा आहे. ऐका त्याचं मॅडम. बाकी तुम्ही सांगितलं नाही हे माझं डोक्यावरून गेलं. जी गोष्ट माझ्या डोक्यात आमच्या बसली- गावात आहे ना ऐक एक- रे! जी गोष्ट माझ्या डोक्यात बाबू. बसली ना तीच मी लोकांना सांगत असतो. असे रोजचे अधिकारी येऊन मला भेटतात. मला जे पटलं आवडलं तेच मी लोकांना सांगतो. अहो पण मी काय म्हणते सिंपल गोष्ट आहे की तुमच्या गावातल्या ज्या लोकांना समजा आता एखाद्याला 10,000 आणि एखाद्याला 10 लाख रुपये जर खर्च लागला असेल तर त्याला पण 10 लाख रिटर्न भेटतील. पण त्यासाठी त्याला 5 लाखाची एक पावती फाडावं लागेल. आमच्या पॉलिसीची रूल्स आहेत ते फाडल्यानंतर तुम्हाला 1.5 वर्षानंतर पण 1.5 कोटी रुपये भेटतात. ते कुठे जाणार आहे? ते 1.5 तुम्ही आता कोटी 10,000चं बघताय पण 1.5 कोटीचं काय? नाही नाही ते 1.5 कोटीचं ते काय म्हणतात त्याला आहे ना, ते गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. ते गाजर दाखवायचं काम मी करीत नाही. मॅडम मी पाहिलं नव्हतं 2-4 वाजूनच दे हा कोणाच्या? याच्या वाल्या. तुमच्या गावचा सरपंच याडाच दिसतो काय अरे खरं ते नाही काय असं. होते? हे बाई, तुम्ही शहाणे अहो, आहेत तर ना. आपल्याला अरे का तुम्ही हे बाई, मी आहे ना बरं तुम्ही शांत बसा. बरं का मॅडम आहे ना दर आपल्याला गावच्या लोकांची भेटे का तुम्ही हा ना त्याचं कारण सांगू मॅडम काय सांगावं इतका अज्ञान समाज आहे लोकांचा आहे ना. मी काही बोलतो त्यांचा गैरसमज होऊन जातो आणि बदलीत धरून मला एखाद टायमाला मग काय करणार. बरोबर अहो, अजून 10 त्या मिनिटं मी जर दिवशी- थांबले तर मी पण तुम्हाला मारू शकते. हा. एक दिवशी काय बरोबर आहे. झालं मॅडम सुद्धा मारू शकते तुला. त्या माणसाची सोन्याच्या वहिनी वारली मॅडम, बर का हा मी काय मागं म्हणतो सरकवतो ती सगळ्या तुमचं. गावाची वहिनी होती. हा. बस हे बाय आता एक शब्द बरं, मी इकडे बोलणार सर. नाही. हे इकडे सर. अरे तुमच्यामध्ये- चप्पल काढू दे ना. इकडे सर. पुन्हा मध्ये एक शब्द बोलणार नाही आणि जो बोलल तो 12 बापाचा. मी कधी एक जाऊ शब्द जाऊ बोलणार नाही. नाही. या असे पाहिले ना किती अर्ध होते पाहिले ना. आणि हात पहिले बोलवतो. बरं खरं सोडा तुम्ही. हा तर मी तुम्हाला काय म्हटलं तसं तुम्ही तुमच्या मेहुणीचं सांगितलं महिन्याला लाख रुपये खर्च आहे. तर तुम्ही आता तिची जर समजा सर तुम्ही लांब पण बसू शकता 10 लाख रुपये जर भरले तुम्ही तिचे आता तर तुम्हाला 2-1 वर्षामध्ये तिचे जवळ 1.5 ते 2 कोटी रुपये रिटर्न भेटतील. 10 लाख तुम्ही वर्षाचे जे तिला खर्च लागणार आहे ते तुम्ही आता भरणार आहे वन टाइम मला. पण तुम्हाला पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये मी पण तुम्हाला ते जेवढा खर्च होतोय वर्षभराचा तो पण रिटर्न करते दवाखान्याचा आणि 1.5 वर्षानंतर मागे काढे एक काम करू आपण मॅडम कोण 10 लाख ऊस निघू पॉलिसी भरू मग 1.5 कोटी तो मॅडम 10 लाख देऊन टाकू. मी का भरू तुमचे फायदे तुमचे ना आम्ही का भरू आम्ही ड्युटीवर आम्हाला काय 15,000 1.5 कोटी येणार आहे ना त्यातून देऊ 50 लाख तुम्हाला घ्या ना. तुम्हाला घेऊ. आम्हाला 1 कोटी द्या आम्हाला का? आमच्या नावची भरून टाका. अहो पण आम्ही पगार बेसवर काम करतो. आम्हाला पगार किती 15,000 आहे. ए, बापरे. हा वारला का देऊन टाकील ना तुम्हाला तो 50 लाख. काय झालं या अशी दौरे येते याला आला दौरा याला आता. याला घे. ये बरं याला याला ठोकू का आता गेला वाटत. तुमच्या गावात सगळे मॅड बुद्धीचेच आहेत का हो? काय सांगा तुम्हाला मॅडम आमच्या गावात कुणी अशा नवीन स्कीमा घेऊन आल्या काही या सरपंचांना उधळून लावायच्या हा आणि हे एक परत डोक्यावर पडेल. तुम्हाला एक सांगू का तुम्ही करून बघा. तुम्हाला मी खरंच सांगते तुम्ही मला पैसे भरल्यानंतर तुम्हाला त्याचे 3 ते 4 पट पैसे भेटणार आणि 1.25 कोटी कोणीच देत नाही. आपली गावगाडा ही पॉलिसी अशी एक नंबर आहे की गावाकडच्या लोकांची खरंच विचार करते. बरोबर नाही काय माहिती मॅडम आता सध्या आहे ना आता माझी सोयाबीन आली काढायला ऐका तेवढी सोयाबीन सोंगू काढितो लागायली या, बरोबर आहे तेवढी सोंगू लागायली या, आपण पाहू पुढं. आणि सोयाबीन मी काढितो ऐका सोयाबीनचे पैसे झाले का तुम्हाला एक खटी 10 लाख भरितो अजून 8 दिवसांचं येशाल का तुम्ही परत. मग मी तेव्हा येईन पण आता मला 50,000 तर द्या जसं की तुमचं नाव लिहून घेते मम्मी. एवढे नाही 200 रुपये रोज देऊन टाक सरळ आणि ते सोंगून घे तुझं काय 2-4 दिवसात होऊन जाईल. त्यांना समजा 700-800 रुपये आपण देऊन टाकू काय वाटतं मॅडमला. मग त्याचं सोयाबीन सांगायला आलं का तूच म्हणतोय ना सांगायचं. काय तू तुमच्या अरे गप डोक्यात आहे ना पाणी खाऊ जरा. ऐका मॅडम काय आहे त्याला काय तुम्ही ना मी काय म्हणतो तुम्हाला ऐका ना बाबूराव नाव आहे ना तुमचं हो, मला बाबूराव. 50,000 रुपये तुम्ही ऑनलाईन करा. मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवते मला आलेल्याचा आणि तुम्ही जेव्हा तुमचं बाकीचं पेमेंट जमा होईल ना तेव्हा मी परत येऊन जाईल तुमच्याकडे. बरं आता 50 जमा करू तुम्हाला. हा 50. बरं जाऊ दे तुम्हाला रोकच देऊन टाकतो पण मग तर काय अजून 50 द्यायचे ना म्हणजे लाख भरायचे ना हा नाही 10 लाख भरायचे ना 10 लाख भरायचे 9.5 9.5 लाख. भरावं लागतील ना मला. हा. हा, म्हणजे तुम्हाला आहे ना लगेच देऊन टाकतो पैसे टेन्शन घेऊ नका. पैसे काय ना आपल्याकडे गावतो आणि पैसा आहे ऑनलाईन करा ना ऑनलाईन. ऑनलाईन करू डायरेक्ट. हा हा एक कमी भरतील आहे ना. हा बरं ऑनलाईनच करतो जा मॅडमलाच काय झाला फायदा तर आपला हो जाईल. किम आली ती हा पोलीस वाली ती बरं का काय बोलू नको.
मी नंबर सांगते माझा सांगा तुम्हाला. number, चला. द्या इकडे मी टाईप करून देते. करा टाईप करतो आणि मग अरे तुमच्या येड्या गाबडायचं काम आहे का ते स्कीमाचा फायदा घ्या जरा हा काय बाबूराव नको म्हणते खरं- पाहिजे अहो त्यांना कळतच नाही गावचे सरपंच कसे म्हणून केले बाबूराव तुम्ही सरपंच पाहिजे होते येडे खरंच लोकं- गावाचं लय भवितव्य झालं असतं माहिती का? काय आहे ते म्हणजे बरं. तू शहाणा आहे. काय तू बोलत का बरं नाही पुढे ते का वाचा गेली काय आता संपली बस गप्पी बात कोण गेली बायको गेली कधी कोणाची तुही हा हे बघा मॅडम आले पा तुम्हाला 50,000 बायको गेली बघून घ्या हा? बायको गेली म्हणतं कधी बर बर मला काय नाही बरं तुम्ही मला ते सोयाबीन निघाल्यावर हे करा तुम्हाला 9.5 लाख रुपये लगेच देतो कॅश नक्की हो मौतीला येशाल का कोणाच्या याच्या बायकोच्या तिची बायको कधी गेली. वारली ओ बाबूराव ते तुम्ही 10 लाख दिले का त्यातले 50,000 मी तुम्हाला परत देईन याचं एकदा ट्रीटमेंट करून घ्या डोक्यावर पडेल तो येऊ का बाबूराव बरं बरं या गावात असं कुणाला करायचं असं तर मला सांगा मी हो. दोन दिवसात चक्कर तुमचा मारेल नंबर द्या बरं मला नंबर ते जो फोन पे आहे ना तोच आहे तोच आहे तुम्ही का येता बरं का? चल तुम्ही येत्या 8 दिवसांनी या मॅडम मग हा हा मी मला तुम्हाला 8 दिवसात 9.5 कॉल करतो ओ, तुम्ही 9.5 येता लाख का रुपये मग? जमा करून ठेवा मी काय चालेल म्हणतो येत्या का ओ मका सांगायची होती काय डोक्यात खाते तुम्ही येडे हो सांगायची होती. कोणती मॅडम आहे काय आहे तुम्हाला फायदे करून नाही घेता येत रे लय फायदा झाला रे फायदा तो- तुला झालं कळलं वाटुळ आता फायदा. झालं वाटुळ झालं तो वाटुळ कसं काय हा आम्हाला वाटपात येडं पैसा म्हणून आता. म्हणून तुला दिलं हा. चंपू तिने बरं झालं तो वैयक्तिक तू पॉलिसी काढली अशा गावाच्या नाही काढल्या हा. त्याच्यामुळेच मी आहे ना ती काय सांगत होती मला तेव्हाच कळलं ए भाऊ मी गावाच्या काय काढायला रिकामा नाही 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 नाही, तो काढला ना तो वाटुळ झाला आता कसं काय बैस अरे वाटपात बाबा बस आता. असंच गोड गोड बोला त्या तुला काय नाही, माहिती मी 2 बिघे जमीन उपील पण पॉलिसीच काढील हा वकू दे याला मॅडमचा सुद्धा पगार वागवेल मी हा. म्हणजे अजून तुझी जिरली नाही का नाही जिरेल नाही आता 1.5 कोटीची वाईट वाटपात अरे 1.5 रुपया ₹1.5 रुपया सुद्धा भेटणार नाही 1.5 बाबरा रुपया बरोबर बोल राहिल तो तुला काय अरे माहिती अमोल आहे का? अमोल मी हा. किती खुनीत होतो माहिती याला का? नको रे खुनीत होता नको रे तो, तुला आवर अरे 10 लाख 1.5 कोटी कोण देणार तुम्हाला अरे ते भेटले नाही, तर नाही, वाट पाय ना. तू वाट पाय ती परत वाट येते पाय का आता. पाय ती अशीच नारळवाली आली आणि याच्यामुळे आपण फसलो होतो अरे बाबूराव तू ये ना येडा बशील आणि भीक मागशील बोल राहिल तो अरे बाबा सरपंच झालो मी फुकटणी लोकांनी मला सरपंच केलं तुला मी बाबूराव अरे या बाई लय जीव आहे रे मला तुझं वाटलं झालं तर मला वाईट वाटलं तू येडा वशील आणि भीक मागशील बाबराव असं फसवते लोक अमोल खरं सांग मी याला डोळा मारायचो गप बसवायचो मी त्या बाई संग बोलता बोलता काय म्हटलो काय आता वा काय करू राहिली इड काय का बरं बसले ये सरपंच अमोल बसला होता हा? बसला गडीवर उन्हाचं काय आणि मग काम पाहिजे तर इड काय बसले नाही, नाही नाही, लय मोठं काम केलं यांनी कायच इतकं मोठं काम केलं ना तर आयुष्यामध्ये लोक खूप श्रीमंत होतात हा? हे भिकारचोड झालं भिकारचोड म्हणजे काय केलं? तुमच्या नवऱ्याने दिले घालून पैसे 10 लाख अहो मॅडम एक बाई आली गावामध्ये हा. तिनं सांगितलं असं उलट पालट सांगितलं का तुम्ही 10 लाख रुपये भरा 10 लाख भरले का तुम्हाला 1.5 कोटी रुपये भेटतील मग भरले का आणि या बावळाटानं भरले ना यो बाई हा काल भरले पैसे अगं सुंदर याचं काय हा? का ते ऐक हा काय झालं ती पोलिसवाली बाई होती हा तर ती काय म्हणा काका एक करा म्हणा 10 लाख भरा तुम्हाला 1.5 कोटी भेटेल मग 2 वर्षानं मग चांगलं आहे ना ग त्या पाय ती 2 याला वर्षानं. काढलेला. हा 2 वर्षांनी म्हणली ती तू मेल्यावर म्हणली आणि तू यांच्या मेल्यावर कशावरून भेटतील मेल्यावर यांच्या मेल्यावर भेटतील काय फायदा तुला मला सांगा वहिनी 10 लाख आता भरले आणि 1.5 कोटी रुपये भेटणार आहे पण ते 10 लाख रुपये गेले ना ती बाईची वळखीची नाही पाळखीची नाही यो बाई अरे तिथंच प्रश्न कारी का clear मुद्द्या नसती बाई करून ठेवते बसले बसल्या अगं सुंदरे याचं नको ऐकू तुला माहिती नाही सरपंच हे मागच्या वेळेस फसले बोलली. हे जाऊ दे याला सरपंच फसला ना मग आम्हाला बोलो नाही ते एक खोटं बोलन नाही आम्हाला खोटं बोल का ते डोक्यावर पडेल तुला माहिती का अरे हे बोलू बोलूच तो आणि एवढे खोटं लोकांनी काय? लुटलं लय वाटू याच्यात केले, पहा ना आला तुमचे नाही पैसे घरात. आहे का? पैसे राहिले नाही ना 10 लाख भरले ना एवढं भरत असते का मग भिकारचोड झाले भिकारचोड तुम्ही अजून भरायचे काही येऊ का मी सांभाळा सांभाळा आता नाही भरायचे आपल्याला सोयाबीन नाही भरायचे हा. ओ वहिनी अहो भरले कळतं का तुम्हाला नाही भरले भरले काय भरल्या 10 लाख भरले भरले आणि 1.5 कोटीची वाट पाहत बसा तुम्ही नवरा बायको हा येऊ का मी आपण मेल्यावर भेटन ते वहिनी जाऊ दे, आपण वाचलो बाबा चालतं. जा रे बाबा, जा. या येड्याच्या हा, नादी या, लागून या, आपण येडे वाट आता आहे ना तुम्ही आता नवऱ्याने 10 लाख भरले म्हणजे याची झळ तुम्हाला बसणार तुम्ही येड्या नका होऊ पण तुम्ही शहाणे होते भरून नाही द्यायचे ओ, ना इचर थांबोल अहो आम्हाला म्हणतो तो डोक्यावर त्या पडेल बाय, काय मी डोळे मारायचो त्या याच्याकडे भरू नको रे तो पाया पडतो भरू नको म्हणत होतो का नव्हतो म्हणला तू पण मग राईट म्हणलं ना तरी ऐकलं नाही आता माझी जबाबदारी संपली सरपंच या नात्याने झक मारा तिकडं आणि बाबा ती अपेक्षा ठेवू नको तुला 1.5 रुपया सुद्धा भेटणार नाही बरं जाय बाबा जाय ठीक आहे चल. बर का आम्ही ना नारळ लावेले रस्त्याच्या कडाला आपल्या मळ्याच्या आणि ते नारळाचे जेवढे पैसे आले तेवढे बंधळ घालून दिले कोणच्या बायाच्या नारळ आले का पण त्याला मग लय नारळ आले ना
पण येऊन काय उपयोग केला या बाबांना, दिले भरून सगळे. नाही आता घ्या तुम्ही चोराच्या दुसऱ्या मजल. इंचे- बरं, तू ये. तुला 1.5 कोटी मिळाले की तुम्ही आल्यावर मग मला बोलू वरती हाय भेटू माय आपण. सांभाळ काय रुपये वरती भेटणार भेटू नाही, वरती. काय खरंय, सांभाळेल ना. कोणची बाहेर वरती. कोणची नाही. तुझा अरे मी आल्यावर पण भेटणार भरायची ते. काय गरज नाही. नव्हती. नका डोक्याला ताण देऊ. काय गरज होती भरायची? ए सुंदर इकडे तू इकडे यायचं नको आहे की तुला माहिती आहे सरपंच कसं आहे आणि ते आमले कसं आहे हा? कसं आहे, बरोबर आहे ना. तुला कळतात काही काय? अगं गावात तुला स्कीम घेऊन आली ती आपण पॉलिसी काढेल ना त्या. आता तू जर आजारी पडली हम्म. बरोबर दवाखान्याचा खर्च कंपनीच करणार आहे बरोबर ना. आपल्याला परत 2 वर्षाला 1.5 कोटी रुपये भेटणार व्याजासह. विचार कर आपण काय तोट्यात भरले का? आपण पुराव्यासह घेतले ना कागदपत्र तिचे. ते काय खोटे कागदपत्र हा येणे झाले का मग सगळं येऊन पुसून घ्या मोबाईल मध्ये. मोबाईल हा, मध्ये मग तिला ऑनलाईन पैसे टाकले मी माहिती आहे का? ऑनलाईन पैसे मग एवढे काल टाकून द्यायचे. अरे मग पॉलिसी मग काय मात्र मग पॉलिसी भरावंच लागते ना. पल्लीशी का भेटती, मेल्यावर भेटती. नाही ग मेल्यावर नाही. मग गप तुला नाही माहिती येड्याचं कुठं मागं लागती. ते सरपंच काय तुला हप्त्याला रट्टे खाते तुला चांगलं माहिती आहे ना. हा हप्त्याला रट्टे खाता. मग गावातल्या लोकांचे हा मागतोय त्या बाय ना मारलं होतं का त्याला देवळा पुढं आपलं फेको आंदोलन मध्ये त्याला मारलं होतं गावामध्ये आपल्या. असं कसं होईल? तू कुठं होता तू झोपेल होती बाय तवा झोपेल होती. तुझी तब्येत बरोबर नव्हती तू झोपेल होती. हा का? हा तू देव मंदिरात आलीच नाही. मग ते खोटं बोलत होते का आता हा पैसे भरले मग एवढे? काही ऐकायचे कोणाच चाल मग तुला आज पावा नवरा असं वाटतोय का कोणाला रुपये तरी देतोय का? हा तुला तरी देतोय का मी कधी 10 रुपये तरी? नाही चाबरे आहे तुम्ही, तसं लक्षात येत. मग मी महाराष्ट्र बघितलं ना हे कुठून आले सरपंच हा मग बरोबर आहे. चाल ते- येऊ. हम्म. बरं काय काम करायचं आपल्याला आज आज आपल्याला आहे ना नारळ उतरून घ्यायची. वरले हम्म. त्याला पण वर कोण चढल आता. माणसं पाहिजे ना, मग इड बसून काय केलं? बरं आता मी काय करतो माणसं पाहायला जातो. तू जाऊन बसते नारळ झाडाखाली हा. मी माणसाला घेऊन येतो. हा हा चल जाऊ का मग कुठे भेटत ते माणसं? गावात जावं लागेल पाहायला. ते असं काय? नारळीच्या झाडावर चढायला लागत वर, मग उतरायला हा, लागत. मा- त्याची माणसं पेशी लिस्ट राहते. हा, मग तेच पाहतो ना गावात आहे ना. आहे का? हा 2 जण आहे 2 जण आहे. काय रोज घेते ते? घेतले ते 1000 रुपये. येऊ का मग? मग आता इडून माग नारळाचे पैसे त्या बायला दिले. हा आता एखादा बो आला का त्याला द्यावा. नाही आता काय ते आपली डायरेक्ट घ्यायला पाठवू मुंबईला मार्केटला. हा हे मुंबईलाच पाठवायचे होते ना हे नारळ. गाडी गेले त्या बायला दिले मर्जी मी तसेच. येऊ का? तसेच हा म्हणजे पहिलं बायला द्यावं लागत काय? नारळाचं लावलेलं नारळ. पटकन घेऊन या तू बसते टपकन. नारळ झाड जवळ हा वाट पाहत हा? हम्म. हा. भैया आज तर एकच बकरा भेटला. मागच्या महिन्यात चक्कर मारली असते ते पेशंट त्याचं बी झालं असतं म्हणजे ताण नसता राहिला. 2-4 महिने घराच्या बाहेरच नसते निघाले. गावाकडचे लोक पण आपण म्हणतो पण लय हुशार राहता. जाऊ द्या 50 तर आले ना. 15 दिवस झाले त्या बाईला पैसे भरले. काय झालं डोक्याला ताण बा. त्याची वाट पाहतोय अजून. सोयाबीन ओपन बसलो सगळं करून बसलं डोक्याला ताण झाला. आता रुपये नाही हो खर्चायला शेतीला लागवड करायला काय नाही. डोक्याला वैताग झाला. हे काय ना करावं? खर्च करावा लागेल. काय करायचं ते? हे कांद्याचं रोप नाही हेच आहे ना बाबरावचं? हा ना ठीक आहे विक्री बाबा. ते घ्यायचंय का? तेच विचारायचं. बाबराव काय झोप येऊ राहिली? काय काय रे भाऊ झोप येऊ राहिली? काची झोप येते भाऊ. दिवसा- पका डोक्याला ताण झाला मावाल्या. झोप येऊ राहिली का झोप नाही येऊ राहिली? अरे डोक्याला ताण झाला ताण. काय ती बाई नाही का ते शालती कोणती बाई? काय का रोज बाय आहेत? पॉलिसी घेऊन नाही का ती मी पैसे भरले ते. हा अरे अरे कोणते? अरे आता आम्ही ते खुनवीत नव्हतो का देऊ नको देऊ नको. हा ते त्या दिवशी आपल्याला गोळ्या घ्यायला लावत होता. आठवलं. आणि यांनी 10 काय लाख नाही रुपये ती. काढली ना ती पॉलिसी. काय झालं तिचं? काय झालं? तेच दुःख नाही. अरे ती परत आलीच नाही ना. फोन लावला होता का? फोनच उचलीत नाही. फोन स्विच ऑफ दाखवते काय टाळावं. तू तर म्हणत होता आम्ही दोघं डोक्यावर पडे. मला म्हणे सरपंच रोज बाहेरचे दणके खातो. दणके खातो. आता म्हणून रोप विकायला काढलं का? हा. काय मग आता काय मी करतो? तेच म्हणलं रोप लागत तर बाबराव का बरं विकू अरे राहिला? अमोल काय सांगावं आता बोलवलंय राग येईल. रोप नाही अंगावरले कपडे इकावं लागल. किराणा- सगळं संपले ना सगळे संपले. 10 लाख काला म्हणता घरात किराणाला बाजाराला पैसे नाही काय सांगतो. बाबूराव तुला डोळा. अरे मी म्हणायचो नको रे नको रे ऐकतो आजची कुठे? सोयाबीन ते ओपले रे. ऐकल तवा ना. हा? आजची सोयाबीन ओपले तेवढे पैसे भरले. हा? काय सांगत. बैस आता 1.5 कोटी किती सांगितलं तर 1.5 कोटी. अरे ती येड्यात काढीत होती. ती काय बोलली
का मेल्यावर पैसे भेटणार तेव्हाच मी ओळखलं का हे जिवंतपणी मारलेला जिवंत पण येऊ का मग मी तुम्ही घरी जाऊ का काय तुम्ही फोन काय करू. करतो घरी? फोन करू पाहा तुमचा फोन उचला तो उचला हा. दे नंबर घ्या बरं म्हणजे फोन उचला. हा नाही उचलू राहिले नाही नाही का? घ्या बरं काय आता उचली तू 96 96 22 हम्म. 63 हम्म. 62 हम्म. पहा बरं. ये. हॅलो उचल हॅलो हा कोण बोल नो काय ते भलतेच भाषेत बोल राहिली बोल हॅलो नो म्हणते ती. हा बाबराव बोलतोय अहो तुम्ही नाही का माग पॉलिसी काढायला आलत्या तुमच्या पैसे भरले पहा ना मी 10 लाख रुपये नाही तुम्ही नाही का त्या ते नाही म्हणते नंबर कोणता आहे नंबर आवाज तोच हॅलो. येतोय नंबर तोच आहे ना नंबर तोच आहे ना अहो पावर नंबर बदला है अच्छा 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 तो आपने ये नंबर कहाँ से लिया नया नंबर लिया है हाँ ठीक आहे चलो नवीन नंबर गेला बाबा तो दुसऱ्याकडं हा का तिचा फोन नाही तिने फेकून दिला असेल नंबर पण आवाज तिचाच होता पण तिचा नव्हता आवाज हा? हा माणसाचा आवाज आणि बाईचा आवाज कळा ना का तुला काय सारखं तिचाच आवाज ऐकू येतो काय नाही नाही, जागेत सरकू दिला असेल त्याच्याकडे बोलायला तर नाही नाही मग ते नंबर तूच फोन लावते बाबूराव आता सल्ला सांगू का झालं गेलं गंगेला नालं आता टेन्शन घेऊ नको बाबा आणि ते येडावर शील बर का झालंच ती हा. त्या बाईचा आवाज येऊ हा. राहिला खरी माही बायको मला जेवण देणार नाही आता हा? जेवण देणार नाही मला तिची माफी माग बायकोची बिचारी काबड कष्ट करते तुझ्या बरोबर 10 लाख रुपयाची पुंजी तो त्या बाईच्या नादी लागून लावली रे मी खुनीत होतो हा? खुनीत होतो का नाही अमोल मी खरं म्हणलं सांग. तुम्ही चेष्टा करताय काय मावली हा, वा. चेष्टा करते का काय मी म्हणलं तुला काय आतले लोक मारित आहे म्हणलं याचं काय ऐकायचं वा 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 म्हणलं हाय डोक्यावर पडेल हे. हा. यायला तुमचं ऐकलं असतं येड्या मुकायचं ते फाय झालं असतं मला. बरं आता तू ऐकायचंय ये येड्या असे वाजविल ना तो काना माग परत तू बोलणार नाही कधी आता आता मग आता मग कधी बोल ए अरे सकाळी ए, वाजतो. ए, ए, अमोल अरे तो कोणत्या मनस्थितीत आणि तू म्हणतो अरे वाजवी मग बरोबर आहे आपल्याला येडं बनता म्हणता गेले ना 10 लाख रुपये जाऊ दे गेले अरे शांत ठेव या बाय जगाचं भलं करायचं असलं ना तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ मा पाहिजे डोकं बाबा सरकू नको देऊ बरं का बाबराव तुला पहिले सांगू राहिलो ए, मा डोकं सरकू ए, अरे नको मी- देऊ. ए, यायला काय काय करावं रे आता? मी काय केलं तुम्हाला काहीच काय करू नको केलंय बाबा म्हणजे? जाय घरी जाय. पैसे मावाले गेले हा. हा? पैसे माय गेले तुम्ही काय डोक्याला ताण घेते नाही नाही बापरे जाय तुझे घरी. पैसे गेले कस काय सांग मला त्याचं म्हणणं आहे मी सांगत होतो तर ऐकलं नाही जाऊ दे बाबा गेले तू पैसे का बरं दिले आता एवढं पुढे मी याला काय चपला 10 रुपये माहितले देत नाही तू आणि 10 लाख तिला रुपये 10 देऊन लाख रुपये टाकले दिले त्याला त्याचं म्हणणं बरोबर मला आहे ना रे. राग आलाय तो बरं आता एवढं पुढे कोणी आला ना माझ्या घरी हा. पॉलिशवाला येऊ काचा येऊ त्याला मी आता बळी पाडणार अरे पण याला आणि चांगलं अगोदर माहिती मला फोन कर कोणी जरी आला तर येईलच अरे तीच बाई एखाद्या वेळेस दुसऱ्या डाकूला पाठवेल तुझ्याकडे काय सांगा लाईन राहते त्या लोकांची जाय बाबूराव आहे ना पगळतो म्हणून हा. मला 10 लाख रुपये तुम्ही टाकले मी म्हणे. तर त्या बाईमुळे तिच्या नादी लागू नको त्या बाईमुळे पागळलो मी हा का हा मला बाई बरी कंप्लेंट दिसली. वगैरे केली ए होती काय काय बाई मला बरी दिसली हा, हा. म्हटलं दीड गाडची आपल्याला काय बरी दिसली पैसे. म्हणजे काय दिसली तुला? पैसे अरे हे डोक्यातून काढू ना बाबा बाई पायी आणि बाटली पायी लय जणांचं बरबाद झाले रे हा. बाबू तो पाया पडू कमी अरे देशाला गरज आहे तुझी बाबूराव जाय घरी जाय आराम कर काय त्याची आयल्या बाय तशी काय चोरी झाली काय अरे रात्रभर उठून बसतो मी झोपत सुद्धा नाही झोप झोप सारखं डोक्यात जाय बरं तू घरी जा पैसे तुला पैसे. घरी नेऊन घालू तुला घरी ए, नाही त्याला दवाखान्यात न्यावं लागेल आता. मग नाही नाही घरी नेऊ घाला नाही ते डिप्रेशन याच्याबरोबर- अरे ऐकून घे तू आहे ना दवाखान्यात चाल मी तुला लागत झोपीच्या गोळ्या आपण देतील ते डॉक्टर तू कोणता घेतोय मी घेतच नाही गोळ्या आता बंद केलं तू नाही आता नाही कधीच पहिले नाही चालू होतं तुला कधी पहिले म्हणा तू चालत ते स्वप्नामध्ये झोपत चालू नव्हता होतं. नाही का तू सारखं फिरायचा स्वप्नामध्ये होते त्या अमोल घरी जाय आणि झोपीला चल मग मला त्याच्याकच घे मग येऊ का मग मी हा बाबूराव येऊ का हा, तू जा ठीक आहे ओय, जाऊ याला ते. काय तो नाना येईल का न्यायला चाल ना नाना येईल का अरे नाही मला न्या कुठेतरी आता दवाखान्यात मला त्याला झोप येत नाही झोप येत नाही तुला चल. घरी जायचंय का नाही, दवाखान्यात दवाखान्यातच घ्या दवाखान्यात आता न्यावं लागेल त्याला झोप मा नाही. बायकोला सांगू नका दवाखान्यात हा. झालं म्हणून तुम्हीच खर्च करा आता यायला मला दवाखान्याचा. तर बाई खोटं पायी बोलता येत नाही ना येड्यावाला रे. पाळी आली मी काय आता दवाखान्याचा खर्च तुम्हीच करा आता याला रुपये बोलतोय नाही. डाच आहे रे रुपये नाही माग बोलत चला. बोलतोय. नाही नाही सरकारी दवाखान्यात ए, सरकारी नाही रे बाबा त्याला तू सायकॅट्रिस्ट लिहावं लागेल हा. बाबूराव मी खर्च केलाच पण तू माझं ऐकत नाही ना बरं एवढं ते कर खर्च नाही का नाही जाणार मी तुला सरकारी जाऊ दवाखान्यात द्या नेतो. सरपंच का 108 ला फोन करू 108 ची गाडी येईल आणि ती तुला सरकारी सरपंच दवाखान्यात मी करू का? मुस्कारात मारील बर का याच्या हा, त्याच्या माग.
या बा पैसे नसला का सरकारचा एक नंबर आहे 108 ला फोन केला का ती ॲम्ब्युलन्स येते तेव्हा. हा ना मग ती 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 तो साधा दवाखाना आहे. मग ते का मला का Second पीएम करायला पाठवतो का अरे नाही ना हा? ज्याच्याजवळ पैसे नसेल ज्याच्याजवळ एक काही काम करा, साधन सरपंच तुम्ही बिले बोलायला सागरी लागले याला समजून. त्याला बी गोळ्याची गरज आहे. नाही मी नाही येत तुम्ही 108 ला फोन करा आणि जातील सर मला माझा वेळ नका घेऊ मला सगळ्या गावचा कारभार बघायचा आहे ए, एकटा तुझं तू चल जा तुम्ही तो जाऊ दे पैसे आहे बाबा. ना पैसे आहे तो का? आता खर्च मलाच करावा लागेल ना. चल तू स्कीम तिला दिली हे बघ तिची स्कीम घेतली आणि खर्च मला करायला लावा आता. चल. भैया आज तर एकच बकरा भेटला. मागच्या महिन्यात चक्कर मारली असते ते पेशंट त्याचं बी झालं असतं म्हणजे ताण नसता राहिला. 2-4 महिने घराच्या बाहेरच नसते निघाले. गावाकडचे लोक पण आपण म्हणतो पण लय हुशार राहता. जाऊ द्या 50 तर आले ना